10 दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री ते सकाळपासून दमदार पाऊस झाला आणि या दमदार झालेल्या पावसामुळे नदी नाले जे आहेत ते आता पाणी वाहत आहे। मी आता कयाधू नदीवरती आहे। आपण बघतो की कयाधू नदीला मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे अशा प्रकारे पाणी वाहत आहे। मागच्या 10 दिवसापासून पाऊस नसल्याने जे आहे ते पिके करपून जात होती आणि पिके करपून गेलेले शेतकरी जे आहेत ते संकटात होते। मात्र मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। हळद, सोयाबीन, कापूस, मूग, ऊस, तुरीत या सर्व पिकं जी आहेत ते उन्हामुळे होरपळून जात होती। मात्र कुठेतरी रात्री झालेल्या पावसामुळे या सर्व पिकांना जे आहे ते दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।